रोख स्वरूपात थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांमुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात, असा स्पष्ट आणि गंभीर इशारा 16व्या वित्त आयोगाने दिला आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या या अहवालामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून राज्य सरकार या योजनेच्या अंमलबजावणीबाबत एखादा ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. का योजनेला सरकार गुंडाळणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे महिलांसाठी सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक आधार देणारी लाडकी बहीण योजना, तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावर वाढता बोजा, या दोन टोकांमध्ये राज्य सरकारला तोल साधावा लागणार आहे. 16व्या वित्त आयोगाच्या इशाऱ्यानंतर सरकार या योजनेत बदल करणार का, खर्चावर मर्यादा आणणार का, की पर्यायी निधी व्यवस्थेचा मार्ग शोधणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.